दिल्लीमधून माननीय नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून साजरी केला आणि त्यांनी जवळजवळ 1 ते 1.5 तासाचं एक स्पीच दिलं। या स्पीचमध्ये त्यांनी तरुणांसाठी असेल किंवा देशाच्या हितार्थ अशा काही घोषणा केल्या होत्या आणि त्या घोषणांचा एक सेपरेट व्हिडिओ आपण काल चॅनलवरती पोस्ट केला आहे। परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण एकच मुद्दा पाहणार आहोत आणि तो अतिशय महत्त्वाचा म्हणजे जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फाचे जे आहेत, ज्यांना म्हणजेच थोडक्यात काय तर आताचे जे तरुण लोक आहेत अशा तरुणांसाठी माननीय नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 घोषणा केल्या आहेत। प्रत्येक तरुणांना या घोषणा माहीत असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही एखाद्या गोष्टीवर जर हजारो कोट्यवधी रुपये खर्च करत असाल तर ती गोष्ट आता तुम्हाला सरकारकडून अगदी मोफत मिळणार आहे। आणि त्या 3 घोषणा कोणत्या आहेत तो डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, काल माननीय नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टचा जो झेंडा फडकवला तो दिल्लीमधून, म्हणजेच जवळ सलग 13 वर्ष त्यांनी हा ध्वज फडकवलेला आहे। म्हणजेच आता यावर्षी देशाचा 80वा जो स्वतंत्र दिवस आहे तो स्वतंत्र दिवस साजरा झाला। यावेळी माननीय नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितलं की त्यांनी पूर्णपणे 2027चा जो आराखडा आहे देशाचा तो तर मांडलाच, परंतु 2047 पर्यंत म्हणजेच देशाला स्वतंत्र होऊन 100 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपला देश पूर्णपणे विकसित असणार आहे, विकासाच्या दिशेने पूर्णपणे आपली प्रगती झाली असावी असं माननीय नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर माननीय नरेंद्र मोदी हे म्हटले की आपल्या देशाचा महत्त्वाचा कणा आहे तो म्हणजे तरुणाई, म्हणजेच आजचे जेन झेडचे आणि जेन अल्फाचे जे आहेत लोक, ते म्हणजे आपल्या देशाचा एक महत्त्वाचा भाग किंवा देशाचा एक कणा आहे। त्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्यासाठी देशाकडून काही घोषणा केल्या जात आहेत आणि त्यातील पहिली घोषणा आहे ती म्हणजे जे सध्या तुम्हाला माहित आहे बऱ्याच IT वाल्यांचे जॉब गेलेले आहेत की AI मुळे जॉब गेलेले आहेत आणि AI च्या माध्यमातून बरेच लोक लाखो कोट्यवधी रुपये मिळवत आहेत। परंतु या AI चा वापर कसा करायचा यासाठी तुम्हाला एक डिग्री घ्यावी लागते, शिवाय या डिग्रीसाठी खूप पैसे लागतात। आणि या संदर्भातच माननीय नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केलेली आहे ती म्हणजे आता तरुण जे व्यक्ती आहेत त्या तरुणाईला एका वर्षामध्ये जवळजवळ 1 कोटी तरुण लोकांना AI चं प्रशिक्षण अगदी मोफत दिलं जाणार आहे। अतिशय महत्त्वाची ही घोषणा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण लोकांसाठी केलेली आहे। त्यामुळे जेव्हा पण कधी AI चं प्रशिक्षण मोफत होईल तेव्हा प्रत्येकाने हे प्रशिक्षण समजून घेणं आणि प्रत्येकाने हे बारकाईने जर अभ्यास केला तर तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमवू शकता। त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कोचिंग आता तुम्हाला मोफत करण्यात येणार आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की कोचिंग आता मोफत केले जाणार आहेत। आई वडिलांना कोचिंगचा जो फीज आहे त्या फीज न परवडण्यासारखे आहेत, त्यामुळे कोचिंग आता पूर्णपणे मोफत केले जाणार आहेत। काही अशाच गव्हर्नमेंट एक्झाम आहेत किंवा बाकीच्या बाहेरच्या एक्झाम आहेत, या एक्झामसाठी आई वडिलांना सेपरेट कोचिंग लावावं लागतं आणि याच कोचिंगचा खर्च वाचावा यासाठी मोफत कोचिंग बाहेरच्या एक्झामसाठी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली आहे। त्यानंतर महत्त्वाचं घोषणा आहे ती म्हणजे तिसरी घोषणा। पहिले आपण पाहिले जेन झेड आणि जेन अल्फाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी AI मोफत प्रशिक्षण, त्यानंतर कोचिंग हे मोफत मिळणार आहे असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या 2 घोषणेमध्ये सांगितलेले आहे। शिवाय त्यांनी हेही सांगितलं की देशाची तरुण लोक आहेत, ते तरुण लोक हाच देशाचा मोठा कणा आहे, त्यामुळे प्रत्येक तरुणाईला ही संधी म्हणजे शिक्षणाची, मोफत शिक्षणाची किंवा AI मोफत असेल याची संधी मिळणं गरजेचं आहे। आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 2 घोषणा या केलेल्या आहेत।
त्याचबरोबर त्यांनी आणखी एक घोषणा केली, ती सुद्धा तरुणाईसाठीच आहे, ती म्हणजे क्रीडा क्षेत्रामधील घोषणा. क्रीडा क्षेत्रामध्ये 2026च्या ऑलिम्पिकचा यजमानभूत पद जे आहे ते पद भूषवण्यासाठी भारत हा समर्पित आहे किंवा भक्कम आहे, अशी सुद्धा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शिवाय 2030 मध्ये जी राष्ट्रीय कुल क्रीडा स्पर्धा होणार आहे याचे यजमानपद सुद्धा आपल्या भारताकडेच असणार आहे, असं सुद्धा ग्वाही किंवा एक विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. शिवाय या क्रीडा क्षेत्रामध्ये 2026चा जो ऑलिम्पिक आहे याची क्रीडा जे खेळाडू आहेत त्यांची निवड करण्यासाठी, त्यांच्या प्रशिक्षणासाठी आता एक वेगळी मोहीम किंवा वेगळी योजना राबवली जाईल, असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. शिवाय या क्रीडा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जी तरुणाई आहे ती तरुणाई उतरावी आणि सक्सेस व्हावी यासाठी सुद्धा वेगळे कोचिंग घेण्याचा किंवा मोफत कोचिंग घेण्यासाठी आपण काहीतरी पर्याय शोधत आहोत, असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे. तर या महत्त्वाच्या 3 घोषणा तरुणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आहेत, कारण आत्ताच देशाचा सर्वात भक्कम पाया आणि देशाचा कणा म्हटलं तरी चालेल ती तरुण व्यक्तीच म्हणजे जेन झेड आणि जेन अल्फाची व्यक्ती आहेत. तर तुमचं यावरती मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.